आज ना पुण्यामध्ये आल्यापासून पहिल्यांदाच असं मी हॉटेल बघितलं, पण त्याआधी आजकाल दिवसाची सुरुवात गरमागरम चहानेच होते, कारण बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय. सो आज पण गरमागरम चहा आणि त्यासोबत माझं फेवरेट नाईस टाइमचं बिस्किट खाल्लं. खाऊन लगेचच मी बाहेर जायला निघाले, कारण पाऊस थांबला होता आणि थोडं थोडं ऊन पडलं होतं. माझं एक काम होतं, मला साडी फॉल बिल्डिंगला टाकायची होती आणि ब्लाऊज पण शिवायला टाकला. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये ना 2 वांगी शिल्लक होती, मला ती फुकट जाऊ द्यायची नव्हती, म्हणून मस्त त्याचा वांगी भात बनवला एकटीपुरता. तो खाल्ला आणि झोप इतकी मस्त लागली होती दुपारची, आणि संध्याकाळी उठल्यावर ना मला फ्रेशच वाटत नव्हतं आणि चेहरा पण फ्रेश दिसत नव्हता, म्हणून मग इथे एव्हरेजचा स्क्रब लावला चेहऱ्याला. तो लावल्यानंतर स्किन एकदम फ्रेश दिसत होती. त्यानंतर माझा फेवरेट चारकोलचा फेस मास्क लावला. तो लावल्यावर मी इथे एकदमच भूतासारखी दिसू लागले, म्हणून थोडीशी घाबरण्याची ऍक्टिंग आणि सुकल्यावर हा मास्क मी काढला. तर हा मास्क ना माझा फेवरेट का आहे तर ना हा एकदम सॅटिस्फाईंग इफेक्टिव्ह आहे आणि चेहऱ्यावरचे बऱ्यापैकी केस बारीक बारीक ना निघून जातात. मी ऑनलाईन घेणं टाळते, ते काही एवढं सॅटिस्फाईंग मेडिकल मधलंच इफेक्टिव्ह वाटतं. त्यानंतर काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं, म्हणून ते रेडी झालं आणि आमचं जे महत्वाचं काम होतं ते केलं. आणि बाहेर आल्यावर तहान लागली होती, म्हणून मेडिकलमध्ये जाऊन पाणी बॉटल घेतली, कॅडबरी पण घेतली, जी की तिथेच खाल्ली. घरी जाताना काही फ्रुट्स घेतले आणि ऑलमोस्ट रात्रीचे 9:30-10 वाजत आले होते. आणि आता घरी जाऊन जेवण्यापेक्षा म्हटलं बाहेरूनच काहीतरी खाऊन जाऊ. सिंपल चपाती भाजीच मागवली. आणि हे जे हॉटेल आहे ते मी पहिल्यांदाच असं बघितलं असेल की त्यांनी ना बाहेर चप्पल काढून आम्हाला आतमध्ये घेतलं. आणि हे अगदी खरंच आहे की चप्पल घालून कधीच जेवू नये. आजकालच्या बदलत्या आणि फॅशनच्या जगात जुने पण सांस्कारिक विचार असे नष्टच होत चाललेत. सो त्याच्यानंतर घरी आले. चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.